अमरावती महानगरपालिकेच्या आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकासंदर्भात मंगळवार 10 मार्च रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध योजनांवर तसेच विभागनिहाय आर्थिक तरतुदींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत मनपाच्या स्वच्छता, आरोग्य, बांधकाम, उद्यान, प्रकाश व्यवस्था, कर वसुली आदी विभागांनी आगामी वर्षासाठी प्रस्तावित निधी व योजनांचे सादरीकरण केले. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी या प्रस्तावांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. शहरातील मूलभूत सुविधा अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. नागरिकांना दर्जेदार सेवा देणे, स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करणे, रस्ते व पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देणे यासाठी आवश्यक आर्थिक नियोजन करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच विविध विभागांनी सुचवलेल्या कामांच्या प्राधान्यक्रमावरही चर्चा झाली. शहराच्या सर्व भागांचा समतोल विकास साधत निधीचा पारदर्शक व योग्य वापर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. सर्व विभागांकडून प्राप्त तरतुदींचा समावेश करून अंतिम अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असून ते लवकरच महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडे सादर केले जाणार आहे. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उप-आयुक्त योगेश पिठे, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिसके तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.